नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या एका गर्भवतीच्या प्रकृतीत गंभीर समस्या उद्भवल्यामुळे तिच्या गर्भातच तिच्या बाळाचा मृत्यू झाला. त्यामुळे बाळाच्या आईची अवस्था गंभीर बनल्यामुळे तिला पुढील उपचारासाठी हुबळी येथील किम्स रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र तिच्या नातेवाईकांनी स्थानिक रुग्णालयामध्येच तिच्यावर उपचार करण्यात यावेत म्हणून आक्रोश सुरू होता. सदर महिला गोकाक तालुक्यातील मेलमट्टी गावातील असून राधिका मल्लेश गड्डीहोळी, वय वर्ष 19 असं तिचं नाव आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की तिला प्रसूती वेदना सुरू झाल्यानं आज सोमवारी पहाटे 4च्या सुमारास बेळगाव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र तिच्या प्रकृतीत गंभीर समस्या उद्भवल्याने तिला फिट्स येऊ लागल्या. या प्रसंगी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून बिम्स मधील डॉक्टरांनी तिला पुढील उपचारासाठी हुबळी येथील किम्स हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. दरम्यान त्या महिलेची प्रकृती गंभीर असल्यानं तिच्या नातेवाईकांनी रुग्णालयासमोर आक्रोश सुरू केला होता. सदर घटना ही महिन्याभरातील 4थी घटना असल्यानं बिम्स मधील आरोग्य विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. नववर्षाच्या स्वागताला अवघे काहीच तास शिल्लक असताना सर्वत्र पार्ट्या आणि नववर्ष स्वागत कार्यक्रमांची जय्यत तयारी सुरू झाली आहे. असं असलं तरी काही पार्ट्यांमध्ये मद्यप्राशन करून ट्रिपल सीट धूम स्टाईलनं बेदरकार गाडी चालवली जाते. यावर आता पोलिसांची करडी नजर असणार असल्याची माहिती बेळगाव जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमरनाथ रेड्डी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. पोलीस दलाकडून शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी आणि गस्ती घातली जाणार आहे. गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकांकडून खबऱ्यांच्या माध्यमातून अंमली पदार्थांच्या तस्करांची माहिती घेतली जात आहे. ड्रिंक्स अँड ड्राईव्ह बाबत विशेष मोहीम राबवण्यात येणार असून मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं. राज्य सरकारनं आपल्या प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात यासाठी 31 डिसेंबरपासून संपाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी 15 जानेवारी नंतर KRTC कर्मचारी संघटनेसोबत बैठक घेऊन आपल्या समस्या सोडवू असे आश्वासन दिल्यानंतर अखेर कर्नाटक परिवहन मंडळाच्या वतीने देण्यात आलेला प्रस्तावित बेमुदत संप मागे घेण्यात आलाय असे संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष अनंत सुब्बाराव यांनी जाहीर केलंय. आनंदनगर परिसरात कोणत्याही कागदपत्राशिवाय तसेच आगाऊ नोटिशीविना नागरिकांना विश्वासात न घेता नाल्याचं काम हाती घेण्यात आलंय. आज प्रशासनातर्फे नागरिकांच्या घरावर JCB चालवण्यात येत असल्याच्या विरोधात आनंदनगर दुसरा क्रॉस वडगाव बेळगाव येथे नागरिकांच्या वतीने आवाज उठवण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासनाला व महापालिकेला या समस्येबद्दल कळवण्यात आलं होतं. मात्र पालिकेकडून नाल्याची सुरुवात आणि शेवट निश्चित न करता कामाला सुरुवात करण्यात आली आहे. याला आमचा विरोध असून कोणत्याही सरकारी कागदपत्रामध्ये या नाल्याची नोंद नाही असेल तर ती आधी आम्हाला दाखवा, मग सर्वानुमते यावर योग्य ती कारवाई करा असे येथील नागरिकांच्या वतीने सांगण्यात आलं होतं. मात्र पोलिसांच्या सुरक्षेत येथील नाल्याच्या कामाला पुन्हा सुरुवात करण्यात आल्यानं येथील नागरिक अस्वस्थ बनले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पुढे घेऊन जाण्याचं कार्य जीवन विद्या मिशन करत आहे. जीवन विद्या मिशनच्या समाज प्रबोधनामुळे अनेकांच्या जीवनात प्रकाश निर्माण झाला असं प्रतिपादन पाचगणी महाबळेश्वर येथील व्याख्याते भरत पांगरे यांनी सद्गुरू वामनराव पै यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या जीवन विद्याचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर प्रवचनादरम्यान केले. सदर प्रवचन वडगाव येथील मंगाई मंदिर परिसरात पार पडले. यावेळी जीवन विद्या मिशनच्या वडगाव येथील उपकेंद्राचा 10वा वर्धापन दिवस कैलासवासी चांगदेव देसाई यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आला होता. प्रसंगी वडगाव आणि परिसरातील बहुसंख्य नागरिकांनी उपस्थित राहून प्रवचनाचा लाभ घेतला. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने 4 जानेवारी 2025 रोजी मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे भव्य सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या संदर्भात काल रविवारी बैठक घेऊन निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या सुरुवातीला भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावर्षी सामान्य ज्ञान स्पर्धेचे 4थे वर्ष असून ही स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, सामान्य ज्ञान, बौद्धिक क्षमता या विषयावर आयोजित केली आहे. यंदा या स्पर्धेत पूर्व प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन अशा 4 गटांमध्ये आयोजली जाणार असून
सीमा भागातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन यावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी केलं आहे। सदर बैठकीला कार्याध्यक्ष सचिन कळवेकर, सरचिटणीस श्रीकांत कदम, खजिनदार विनायक कावळे, सूरज कुडुसकर, इंद्रजित धामणेकर, सूरज चव्हाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते। पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कोगनोळी माळभाग फाटा येथे भरधाव ट्रकने दुचाकीला मागून धडक दिल्यानं झालेल्या अपघातात दुचाकीवरील मागे बसलेली महिला रेश्मा विल्सन मास्करनेस वय 45 या जागीच ठार झाल्या, तर दुचाकीस्वार त्यांचे पती विल्सन मरियन मास्करनेस वय 53 राहणार नारायणनगर तामगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर हे जखमी झालेत। हा अपघात काल रविवारी रात्री 9च्या सुमारास घडला। घटनेची नोंद ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे। राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या बेळगावात संपन्न झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त बेळगावातील सरदार्स मैदानावर खादी तसेच सुती व्यवसायासंदर्भात भव्य विक्री प्रदर्शन भरवण्यात आलं आहे। या प्रदर्शनात कर्नाटकासह आंध्र प्रदेश, गुजरात, आसाम, राजस्थान, मध्य प्रदेश, काश्मीर अशा विविध राज्यातून आलेल्या व्यावसायिकांनी आपले उत्पादन सवलतीच्या दरात या प्रदर्शनात मांडले आहेत। सदर प्रदर्शन जानेवारी 3 तारखेपर्यंत सर्वांना खुलं राहणार असून परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी केलं आहे। कंगराळी बुद्रुक येथील बाल तरुण युवक मंडळ, बाहेर गल्ली कुस्तीगीर संघटना व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने लक्ष्मी देवीच्या ओटी भरण्याच्या कार्यक्रमानिमित्त आयोजित कुस्ती मैदानामध्ये कंगराळीचे पैलवान कामेश पाटीलने सांगलीचे पैलवान प्रदीप ठाकूरला अवघ्या मिनिटात दोन्ही हाताचे हप्ते भरून हप्ते डावावर आसमान दाखवत चितपट केले आणि उपस्थित कुस्ती शौकीनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले। सदर कुस्ती मैदान बेळगाव महापौर केसरी विजेते गुंडू पाटील, गुणवंत कडोलकर, परशुराम पाटील यांच्या स्मरणार्थ या कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आलं होतं। आखाड्याचे उद्घाटन व दीपप्रज्वलन विजय पावशे, अर्चना पठाणे, संध्या चौगुले, युवराज जाधव आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। पंच म्हणून नाथाजी पाटील, शंकर पाटील यांनी काम पाहिले। यावेळी लहान मोठ्या अशा 50हून अधिक रंगतदार कुस्त्या पार पडल्या। बेळगाव कॅम्प येथील फातिमा कॅथेड्रल चर्च येथे बेळगाव डायोसीच्या वतीने रविवारी सामूहिक प्रार्थनेचा कार्यक्रम पार पडला। उपस्थित असलेल्यांना बिशप डेरी फर्नांडिस यांनी संदेश दिला। यावेळी बहुसंख्येने बेळगाव परिसरातील ख्रिस्ती बांधव सहभागी झाले होते। महालक्ष्मी देवी यात्रेच्या निमित्त कंगराळी बुद्रुक ग्रामस्थ व युवक मंडळाच्या वतीने भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं। दीपप्रज्वलन करून हिंदूंचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। सदर स्पर्धेमध्ये 30हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता। त्यापैकी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक व उत्तेजनार्थ स्पर्धकांना रोख रक्कम व पारितोषिक देऊन गौरवण्यात आले। प्रशिक्षक विनायक केसरकर, राज यादव, मनोहर खोत यांनी अथक परिश्रम घेऊन ही स्पर्धा यशस्वी केली। प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुंडलिक पाटील यांनी करून उपस्थितांचे आभार मानले। यावेळी प्रमुख पाहुणे बाळू देसूरकर, रघुनाथ खांडेकर, यल्लोजी पाटील, उमेश पाटील, अनिल पावशे, श्रीराम सेना हिंदुस्थानचे ओमकार पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। बनशंकरी देवस्थान भडकल गल्ली येथील हॉलमध्ये काल रविवारी राष्ट्रीय पातळीवरील आयोजित भव्य रांगोळी स्पर्धा संपन्न झाली। या स्पर्धेदरम्यान घालण्यात आलेल्या रांगोळ्या या कलात्मकतेद्वारे अत्यंत सुबकरित्या रंगसंगतीमुळे अत्युच्च दर्जाचा आविष्कार सादर झालेला दिसून येत होता। सदर स्पर्धा एंजल फाउंडेशन बेळगावच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली होती। स्पर्धेदरम्यान जवळपास 70हून अधिक रांगोळी कलाकारांनी सहभाग घेतला होता। विजेत्या स्पर्धकांना रोख बक्षीस देऊन गौरवण्यात आले। यावेळी एंजल फाउंडेशनच्या मीनाताई बेनके, सूर्यकांत हिंडलगेकर, दीपक सुतार, निलेश शिंदे, बेळगाव येथील सुप्रसिद्ध रांगोळी कलाकार अजित औरवाडकर, चंद्रशेखर रांगणेकर आदी मान्यवर उपस्थित होते। जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कर्नाटक राज्य कार्यकारी समितीच्या सदस्यपदी प्रसाद हनिमनाळ यांची निवड करण्यात आली आहे। यापूर्वी चिकोडी तालुका संचालक, जिल्हा संचालक, बेळगाव विभाग सहसंचालक, बेळगाव विभाग संचालक अशा जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत। विद्यार्थ्यांच्या न्याय व हक्कासाठी ते सतत आवाज उठवत असतात। गुलबर्गा येथे झालेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राज्य संमेलनामध्ये राज्य कार्यकारिणी समिती सदस्य म्हणून त्यांची निवड करण्यात आली।
मराठी प्राथमिक शाळेला येणारी मुले गरीब, सर्वसामान्य, कष्टकरी वर्गातील आहेत. या मुलांना सकस आहार मिळावा, त्यांचे आरोग्य सुदृढ व निरोगी राहावे या उद्देशाने सरकारने माध्यान्ह आहारासह अंडी, चिक्की व केळी वाटप करण्याची योजना हाती घेतली आहे. यामुळे मुलांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत मिळणार आहे. पण ही योजना राबवण्यात शिक्षक गुंतल्यामुळे शिक्षकांचा बराचसा वेळ या कामी लागत असल्यानं अध्यापनाकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे. यास जबाबदार कोण, असा सवाल आता पालक वर्गातून केला जातोय. शेती व्यवसायाला पूरक म्हणून अधिकतर शेतकरी पशुपालनाला म्हणजेच दूध उत्पादनाला प्राधान्य देतात. असं असलं तरी दूध खरेदी करणाऱ्या संस्थांकडून मात्र पशुपालकांना दुधाचा योग्य भाव दिला जात नाही, ही तक्रार कायम आहे. दुधाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत योग्य भाव मिळावा यासाठी अनेक वेळा आंदोलने देखील झाली, पण दूध खरेदी करणाऱ्या संघांकडून याला योग्य असा प्रतिसाद मिळालेला दिसत नाही. शेतीसाठी पूरक म्हणून अनेक शेतकरी पारंपरिकरित्या पशुपालन करत आले आहेत, पण पशुपालनातून योग्य परतावा मात्र मिळत नाही. शुद्धतेच्या नावाखाली पाण्याची बाटली 20 रुपयाला विकली जाते, पण दुधाला मात्र योग्य भाव देण्याकडे नेहमीच दुर्लक्ष केलं जातं. आता तर पशुखाद्य आणि चाऱ्याचे भाव गगनाला भिडल्यानं पशुपालक आर्थिक अडचणीत आलेत. सध्या परिसरात ऊस गळीत हंगाम गतीने सुरू आहे. शिवारातील ऊस लवकरात लवकर कारखान्याला कसा पाठवला जाईल याची लगबग शेतकऱ्यांना लागली आहे. अशा या परिस्थितीत अनेक ठिकाणी ऊसाला आग लागल्याच्या घटना देखील घडत आहेत. असाच प्रकार नांगणूर येथे घडला. सुमारे 4 एकर ऊस क्षेत्र असणाऱ्या ऊस पिकाला आग लागल्याची घटना सोमवारी सकाळी 12 वाजण्याच्या सुमारास घडली. परिसरातील शेतकऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. या प्रयत्नांना अग्निशमन दलाचेही बळ प्राप्त झाले. यामुळे 4 एकरातील फक्त अर्धा एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. बाकीचे ऊस पीक बचावले असून आगीचं नेमकं कारण अद्याप समजलेलं नाही. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.